Recording is taking a little bit time. Okay, it's there. Mark your presentee Ayush Soham Chinmay. Okay. ओके चला आपण तुमचा नेक्स्ट लेसन चालू करतोय. दॅट इज लेसन नंबर 10. राईट. इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव लर्न अबाउट युअर लेसन नंबर 9. राईट. आता आपण तुमचं लेसन नंबर 10 चालू करतोय. दॅट इज आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट, ज्याचा अर्थ होतो सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. काही क्रांतिकाऱ्यांनी हाती शस्त्र घेतले आणि इंग्रजांविरोधी चळवळ सुरू केली. तिलाच आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असं म्हटलं जातं. ओके, शाल वी स्टार्ट देन? यू ऑल आर रेडी? येस, शाल वी स्टार्ट? ओके, चला. ओके, चला. Armed Revolutionary Movement. The agitations against the British imperialism were carried out in various ways in India. In this chapter, we shall get acquainted with it. We have studied the uprisings before 1857 against the British and the freedom movement of 1857. In the latter period, Ram Singh Kuka organized a rebellion against the government in Punjab. Okay, बघा. आपण आतापर्यंत ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतीयांनी खूप वेगवेगळी आंदोलने केली. ते आपण प्रत्येक पाठात पाहिलेलं आहे, बरोबर. त्यातला एक मार्ग होता आर्म रिव्होल्युशनरी मुवमेंट, म्हणजे शस्त्रे हातात घेऊन क्रांती करण्याचा. ते आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. 1857 पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध कोणकोणते उठाव झाले, त्यानंतर 1857चा उठाव, हे सगळं आपण अभ्यासलं आहे, बरोबर. आणि त्यानंतर रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचं आयोजन केलं होतं. ओके. Okay, so this was all about the introduction of our chapter. पहिले क्रांतिकारी आहेत वासुदेव बळवंत फडके. In Maharashtra, Vasudev Balwant Phadke gave an armed struggle against British. He assumed that there should be armed struggle to fight against the British. बघा, महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध जो सशस्त्र लढा दिला गेला तो वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. हे जे ब्रिटिश साम्राज्य आहे, ही जी इंग्रजी सत्ता आहे, त्यांच्याशी शस्त्रानेच लढलं पाहिजे अशी त्यांची समज होती. He assumed that there should be an armed struggle to fight against the British. He took the training of arms from Vastad Lahuji Salve. He organized the Ramoshis and revolted against the British. This rebellion became unsuccessful. The British government sent him to Eden jail. There he died in the 1883. He built up an armed struggle for independence. बघा, या ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढायचं असेल तर शस्त्र अवलंबले, शस्त्रांनीच क्रांती घडवून आणली पाहिजे, शस्त्रानेच लढा दिला पाहिजे अशी धारणा कोणाची होती? वासुदेव बळवंत फडके यांची. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचं शिक्षण देखील घेतलं होतं. ब्रिटिश सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेऊन उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना एकत्रित केलं आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारलं. पण हे बंड अयशस्वी ठरलं. ब्रिटिश सरकारने त्यांना एडनच्या तुरुंगात टाकलं आणि तिथेच 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
बट ही बिल्ट अप अन आर्म स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. पण त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा आता उभारला होता. आता पुढे कोणी कोणी या लढ्यात भाग घेतला ते आपण पाहूया. चाफेकर ब्रदर्स, चाफेकर बंधू. In 1897, the Plague Commissioner Rand had resorted to tyranny and force while managing the epidemic of plague in Pune. As a revenge, the Chafekar brothers Damodar and Balakrishna shot him dead on 22nd June 1897. बघा काय झालं, 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची खूप भयंकर साथ पसरली होती आणि तिचा बंदोबस्त करण्यासाठी रँड या कमिशनरला नेमलं गेलं होतं. पण त्याने त्या साथीचा बंदोबस्त करताना लोकांवर जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि त्याचा बदला घ्यावा म्हणून दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या बंधूंनी 22 जून 1897 या रँडची हत्या केली. Damodar, Balkrishna and Vasudev, these three brothers are there and their associate Mahadev Ranade were hanged to death. मग त्यानंतर दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तीन चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी देण्यात आली. From the same house, three brothers accepted martyrdom for the service of the country. आणि एकाच घरातील तीन भावांनी देश सेवेसाठी हौतात्म्य पत्करलं होतं. During the same period, Munda tribe in Bihar, under the leadership of Birsa Munda, made great revolt against the government. मग नंतर काय झालं, बिहारमधील मुंडा आदिवासी जमात आहे, त्या आदिवासी जमातीने बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध मोठा उठाव केला. ओके, अंडरस्टूड दिस. वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू यांची इन्फॉर्मेशन समजली आहे? येस, ओके. अभिनव भारत. इन 1900, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर फाउंडेड मित्र मेळा, अ सिक्रेट ऑर्गनायझेशन ऑफ रिव्होल्युशनरीज इन नाशिक. बघा, सन 1900 मध्ये काय झालं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे क्रांतिकारांची एक गुप्त संघटना स्थापन केली, जिला मित्रमेळा असं म्हटलं जात होतं. द सेम ऑर्गनायझेशन वॉज रिनेम ॲज अभिनव भारत इन 1904 आणि त्याच संघटनेला 1904 मध्ये अभिनव भारत असं नाव देण्यात आलं. सावरकर went to England for higher education. From there he began sending revolutionary literature, guns, etc. to the member of Abhinav Bharat in India. मग उच्च शिक्षण घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला गेले आणि तिथून अभिनव भारत संघटनेच्या जे भारतातील सदस्य होते त्यांना क्रांतिकारी वाङ्मय, त्यानंतर पिस्तुले, साहित्य हे पाठवू लागले. He wrote an inspiring biography of Joseph Mazzini, the famous Italian revolutionary. The 1857 rebellion was the first war of independence was stated in the book The Indian War of Independence 1857 written by him. आणि त्यांनी जोसेफ मॅझेनी हा एक प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारक होता, त्याचं चरित्र देखील, त्याची ऑटोबायोग्राफी देखील लिहिली होती. आणि 1857चा उठाव हा भारतातील पहिला असा उठाव होता जो भारतीय स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखला जातो, असं म्हणणारा 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर वॉज सेंटेन्स्ड टू 50 years ऑफ रिगरस इम्प्रिझनमेंट ॲट अंदमान. बघा, 50 वर्षांच्या सश्रम कारावासासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आलं होतं. He was there for 10 years. ते तिथे 10 वर्ष होते. In his autobiography, माझी जन्मठेप, he wrote down his experiences of the terrible days in Andaman. मग अंदमानात ते भयंकर दिवस त्यांनी कसे काढले हे त्यांनी स्वतःचा एक आत्मचरित्र लिहिलंय, माझी जन्मठेप, यामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. Later, the government took him to Ratnagiri and detained there. There, Savarkar started many social movements such as the removal of caste differences, removal of untouchability, common dining, purification of language, etc. He was a great writer.
He was the president of Marathi Sahitya Sammelan at Mumbai in 1938. बघा, पण ती जी 50 वर्षाची शिक्षा होती अंदमानमध्ये जी सश्रम कारावासाची, तिथून त्यांना रत्नागिरी इथे 10 वर्षांनी आणण्यात आलं आणि तिथे एका ठिकाणी बंद केलं. तिथे सावरकरांनी जातभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, कॉमन डायनिंग म्हणजे एकत्र भोजन, भाषा शुद्धीकरण अशा सगळ्या सामाजिक चळवळी राबवल्या. ते एक थोर साहित्यिक होते आणि 1938 साली मुंबई येथे जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे ते अध्यक्ष सुद्धा होते. The government came to know about the activities of Abhinav Bharat. Therefore, the government arrested Babarao Savarkar. He was sentenced to life imprisonment. सरकारला आता अभिनव भारत संघटनेचं जे कार्य चालू होतं त्याचा सुगावा लागला होता, म्हणून सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. As a revenge to this punishment, a youth named Anant Lakshman Kanhere killed Jackson, the collector of Nashik. मग ह्याचा बदला म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने काय केलं? जॅक्सन नावाच्या कलेक्टरचा वध केला. The government started arresting all those people who were connected with Abhinav Bharat organization. मग सरकारने काय केलं? अभिनव भारत संघटनेशी जो कोण संबंधित असेल त्या प्रत्येक व्यक्तीला अटक करायला सुरुवात केली. The murder of Jackson was linked with Swatantraveer Savarkar by the government. He was arrested and put under trial. The court ordered him rigorous punishment for 50 years. आणि नंतर त्यांनी हा जो जॅक्सनचा वध झाला होता नाशिकच्या कलेक्टरचा, त्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर खटला देखील भरण्यात आला आणि त्याची शिक्षा म्हणून न्यायालयाने 50 वर्षाची कारावासाची शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुनावली. अंडरस्टूड? येस, अंडरस्टूड टिल हियर? समजलंय का इथपर्यंत? ओके. रिव्होल्युशनरी मूवमेंट इन बेंगाल. बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. आफ्टर द पार्टिशन ऑफ बेंगाल, द outrage against British became more severe. In place of local rebellion, comprehensive revolutionary movements started rising at national level. In various parts of the country, the youth inspired by revolutionary thoughts started establishing their secret organization. आता क्रांतिकारी चळवळ सगळीकडे पसरू लागली होती. बंगालची फाळणी झाली आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांविरोधी जो राग होता तो अधिकच तीव्र झाला. जे स्थानिक होते त्यांच्या उठावांच्या जागी अशा व्यापक क्रांतिकारी चळवळी उदयाला येऊ लागल्या. देशातल्या विविध भागातील क्रांतिकारी विचारांनी भारावलेले जे तरुण होते, युवक होते, ते हळूहळू मिळून आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. They started establishing their secret organization to keep control over British officer, to loosen the government machinery, to wipe out the fear in the minds of Indians regarding the British government. Overthrowing the British rule were some of its main objective. आणि त्यांनी ज्या संघटना स्थापन केल्या त्याची मुख्य उद्दिष्टे काय होती? ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी करून टाकणे, ब्रिटिश सरकारची लोकांना वाटणारी जी भीती होती ती नाहीशी करणे आणि ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे. ओके, these were some main objective. In Bengal, a revolutionary organization called Anushilan Samiti was active. The Anushilan Samiti had more than 500 branches. Barindra Kumar Ghosh, brother of Aurobindo Ghosh, was the chief of this organization. बघा, बंगालमध्ये अनुशीलन समिती ही एक क्रांतिकारी संघटना होती. या अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा देखील होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष या संघटनेचे प्रमुख अध्यक्ष होते.
This organization received counsel and guidance from Aurobindo Ghosh. The Anushilan Samiti had a bomb manufacturing center at Maniktala near Kolkata. बघा, मग अरविंद घोष हे या संघटनेला सल्ला देत आणि मार्गदर्शन देखील करत होते. कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र देखील होते. In 1908, Khudiram Bose and Prafulla Chaki, members of Anushilan Samiti, planned to kill a judge named Kingsford, but the vehicle on which they threw the bomb was not the one carrying Kingsford. 2 English women were killed in this attack. Prafulla Chaki shot himself with a bullet so that he will not fall in the hands of British. Khudiram Bose was caught by the police. During the investigation, the police got information about the working of Anushilan Samiti. बघा, मग माणिकतळा येथे या समितीचं बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. मग 1908 साली काय झालं, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी हे सुद्धा या अनुशीलन समितीचे सदस्य होते. त्यांनी काय केलं, किंग्सफोर्ड या एका ब्रिटिश न्यायाधीशाला ठार करण्यासाठी त्याच्या गाडीवर बॉम्ब टाकला. पण त्यांनी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला ती गाडी त्या किंग्सफोर्ड या न्यायाधीशाची नव्हती. उलट त्या हल्ल्यात त्या गाडीत असणाऱ्या 2 इंग्लिश स्त्रिया मारल्या गेल्या. मग आपण इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. पण खुदिराम बोस हे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना फाशी देखील देण्यात आली. पण जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते तेव्हा त्यांना या अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती झाली. They started arresting the members of this organization. Aurobindo Ghosh was also arrested, but the government was unsuccessful in linking him to manufacturing of bombs and hence the court set him free. Other members were sentenced to long term of imprisonment. मग आता पोलिसांना या समितीची माहिती झाली. मग त्यांनी या संघटनेच्या सदस्यांना पकडायला सुरुवात केली. अरविंद घोष यांना देखील अटक करण्यात आली. या अरविंद घोष यांचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात आला, पण सरकारला तो संबंध जोडण्यात अपयश आलं म्हणून न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं. पण बाकीचे जे सदस्य होते त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. रासबिहारी बोस and Sachindranath Sanyan spread the network of revolutionary organization outside Bengal. आता बंगालच्या बाहेर क्रांतिकारी संघटनेचे जाळं कोणी पसरवलं? रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी. The center of revolutionary work were set up at Punjab, Delhi and Uttar Pradesh. Rajbihari Bose and his associate made a daring act of throwing bomb at a Viceroy Lord Harding, but he got saved from the attack. बघा, मग आता पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे देखील क्रांतिकाऱ्यांनी काही संघटना उभारल्या होत्या. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स याच्यावर बॉम्ब फेकण्याचं धाडसी कृत्य रासबिहारी बोस यांनी केलं, पण या हल्ल्यातून हा लॉर्ड हार्डिंग्स बचावला गेला. The revolutionary work was carried out in Madras province as well. मद्रास प्रांतात देखील हे कार्य चालू होतं. Vanchi Iyer, a revolutionary, killed a British officer named Ash. Later, he shot himself with a bullet and sacrificed his own life. मग मद्रास प्रांतात ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारण्यात आलं. वांची अय्यर या क्रांतिकाऱ्याने ॲशची हत्या केली, पण ब्रिटिश सरकारच्या हाती लागू नये म्हणून त्याने स्वतःलाच गोळी मारून घेतली आणि देशासाठी आत्माहुती दिली. Then comes India House. The revolutionary work in India received assistance from Indian revolutionaries staying abroad. बघा, भारतातील क्रांतिकार्याला परदेशात असणारे भारतीय क्रांतिकारी मदत करत होते. India House in London was an important center which provided such kind of assistance. आणि हे सहाय्य लंडन येथील इंडिया हाऊस या केंद्रातून मिळत होतं. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, an Indian patriot, had established India House. Through this organization, Indian youths were given scholarships for higher education in England.
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हे एक भारतीय देशभक्त होते. त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे केली होती आणि या संस्थेमार्फत भारतीय तरुण होते जे त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. Madame Kama raised the issue of India's independence at the World Socialist Conference held at Stuttgart in Germany. In the same conference, she unfurled the flag of India. Another revolutionary associated with India House was a youth named Madan Lal Dhingra. He killed Curzon Wyllie, a British officer, due to which Dhingra was hanged to death. बघा, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील हीच शिष्यवृत्ती मिळाली होती आणि ते देशाबाहेर इंग्लंडला शिकण्यासाठी गेले होते. मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे जी जागतिक समाजवादी परिषद भरली होती तिथे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उभारला आणि भारताचा ध्वज देखील फडकवला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन व्हायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. ओके, एव्हरीवन गॉट टिल हियर? येस, यू गॉट टिल हियर? ओके. Next is the Ghadar movement. During the period of First World War, the revolutionary work against the British government got a momentum. The revolutionaries felt that transfer of power can be brought into India with the help of enemies of the British, and this attempt help of Indian soldier can also be taken. बघा, पहिल्या युद्धाच्या काळात ब्रिटिशांविरोधी जी क्रांतिकारी चळवळ चालू होती तिला आता गती मिळाली होती. ब्रिटिशांच्या शत्रूची मदत घेऊन आपण भारतामध्ये सत्तांतर घडवून आणू शकतो आणि यामध्ये भारतीय सैनिकांची देखील आपल्याला साथ मिळेल असं क्रांतिकारांना वाटत होतं. To take advantage of this opportunity, revolutionary organizations were set up. Ghadar is one of such important organization. मग या संधीचा लाभ घेण्यासाठी जे क्रांतिकारक होते त्यांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या आणि गदर ही त्यातलीच एक प्रमुख संघटना मानली जाते. The Indians living in America and Canada established the Ghadar organization. अमेरिका आणि कॅनडामध्ये जे भारतीय राहत होते त्यांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाल, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव, Khankhoje, etc. These revolutionaries were the important leader of the organization. The word Ghadar means revolt. Ghadar was the journal of this organization that acted as its mouthpiece. बघा, मग कोण कोण इथे याचे सदस्य होते? लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव, खानखोजे हे सगळे क्रांतिकारी या संघटनेचे नेते होते. गदर म्हणजे विद्रोह, ओके, रिव्हॉल्ट विद्रोह, आणि गदर हे या संघटनेचे मुखपत्राचे नाव देखील होते. It gave information about the daring deeds of the revolutionaries. In this way, love for the nation and armed rebellion was the message given through the journal Ghadar to the Indians. मग ह्या मुखपत्रातून ब्रिटिश राज्यामुळे भारतावर कोणते दुष्परिणाम होत आहेत, भारतीय क्रांतिकारांनी कोणकोणते साहसी कृत्य केले आहेत याची माहिती दिली जात होती. आणि या गदर या मुखपत्राद्वारे भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सशस्त्र क्रांती या दोन गोष्टी भारतीयांना त्या दोन गोष्टींबद्दल जागरूक करण्यात आलं. ओके, गॉट टिल हियर? Yes, everyone got till here? Okay. The leaders of the Ghadar organization decided to take advantage of this warlike situation. मग गदर संघटनेच्या नेत्यांनी ही जी युद्धजन्य परिस्थिती होती तिचा फायदा घेण्याचं ठरवलं. They drew out a plan of revolt in Punjab against British. आणि त्यांनी पंजाबमध्ये
ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचा प्लॅन बनवला. They persuaded the Indian soldiers in British army to join in their revolt. It was decided that Rajbihari Bose and Vishnu Ganesh Pingale should lead the revolt. बघा, मग लष्करामध्ये जे भारतीय सैनिक कार्यरत होते त्यांना या उठावात सामील करण्यासाठी या क्रांतिकारांनी त्यांना उत्स्फूर्त केलं. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचं नेतृत्व करायचं असं ठरलं. बट ड्यू टू ट्रिकरी द ब्रिटिश ट्रेस्ड आउट द प्लॅन. पिंगळे फेल into the hands of the police. He was hanged to death. But Rajbihari Bose escaped successfully. He went to Japan and continued his revolutionary work. पण कोणीतरी फितुरी केली आणि ब्रिटिशांना या प्लॅनचा सुगावा लागला आणि पिंगळे हे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आली. रासबिहारी बोस मात्र निसटून गेले आणि ते जपानला गेले आणि त्यांनी जपानमधून आपलं क्रांतिकारी कार्य चालूच ठेवलं. The revolutionary movement was active in other countries during the period of war. In Berlin, Virendranath Chattopadhyay, Bhupen Datta and Hardayal prepared anti-British plans in cooperation with the German Foreign Ministry. In 1915, Mahendra Pratap, Barkatullah and Obedullah Sindhi established provisional government of Free India in Kabul. बघा, युद्धकाळ जिथे चालू होता त्याचप्रमाणे परदेशात देखील क्रांतिकारी चळवळ कार्यरत होत्या. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाल यांनी जर्मनच्या परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या होत्या. 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबेदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये देखील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. दिस पॉइंट इज क्लिअर. गदर मुवमेंट, गदर चळवळ समजली आहे का? येस, एनीवन हॅज एनी डाऊट टिल हिअर? ओके. Then Kakori conspiracy. The suppressive measure of government could not put an end to the revolutionary movement. After the suspension of civil disobedience movement by Mahatma Gandhi, many youngsters got diverted to revolutionary ways. बघा, सरकारने आपली दडपशाही चालूच ठेवली, पण त्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ काही संपली नाही. गांधीजींनी चालू केलेली असहकार स्थगित केली म्हणून अनेक तरुण क्रांतिकारी मार्गाकडे वळले होते. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश Chatterjee, Sachindranath Sanyal and such other revolutionaries came together. On 9th August 1925, they looted the government treasury that was carried in a train near Kakori railway station in Uttar Pradesh. This is known as the Kakori conspiracy. बघा, बहुतांश जे तरुण होते ते आता क्रांतिकारी मार्गाकडे वळले होते. त्यामध्ये सामील होते चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल. हे सगळे क्रांतिकारी एकत्र आले आणि त्यांनी या क्रांतिकार्याला लागणारा, त्यांना पैसा हवा होता क्रांतिकार्यासाठी, त्यांना आर्म्स हत्यारं घ्यायची होती. मग ते सगळं घेण्यासाठी त्यांना पैसा गरजेचा होता. मग त्यांनी हा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना लुटण्याचं ठरवलं आणि त्यांनी 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या एका रेल्वे स्टेशन जवळ लुटला आणि यालाच आपण काकोरी कॉन्स्पिरन्सी म्हणजे काकोरी कट असं म्हणतो. ओके. By taking immediate action, the government arrested the revolutionaries and put them into prison. They were put under trial. Ashfaqullah Khan, Ramprasad Bismil, Roshan Singh, Rajendra Lahiri were
hanged, but Chandrasekhar Azad managed to escape. मग सरकारने लगेच कारवाई केली आणि त्यांना अटक केलं. त्यांच्यावर खटला देखील चालवण्यात आला. त्यामध्ये अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी या तरुणांना फाशी देण्यात आली आणि चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटून गेले. ओके, अंडरस्टूड. काकोरी कट बद्दल समजलंय. काकोरी कॉन्स्पिरन्सी इज क्लिअर. येस, समजलंय का काकोरी कट? येस और नो, सांगा पटकन. येस एव्हरीवन, आवाज येतोय का माझा? Am I audible or not? समजलाय का? आयुष, have you understood? आयुष, कार्तिक, चिन्मयी, have you understood? समजलंय का सगळ्यांना? सांगा पटकन चॅट बॉक्स मध्ये. नेक्स्ट इज हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. The young men influenced by socialist ideas decided to set up a nationwide revolutionary organization. जे तरुण समाजवादी विचारांनी प्रभावित झाले होते त्यांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचं ठरवलं. Prominent among them were चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव एक्सेट्रा. आणि त्यापैकी महत्त्वाचे प्रमुख तरुण त्यामध्ये कोण कोण होते? चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव. All these revolutionaries were secular in their thoughts. In 1928, in the meeting held at Firoz Shah Kotla ground in Delhi, these young men established the organization called Hindustan Socialist Republic Association. मग हे जे सगळे तरुण होते ते हे सगळे तरुण क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष अशा विचारसरणीचे होते. 1928 मध्ये त्यांनी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर जी बैठक झाली तिथे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. The objective behind the establishment of this organization was to free India from British exploitation. आणि या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट काय होतं? ब्रिटिशांच्या शोषणातून भारताला मुक्त करणे. It also wanted to overthrow the socio-economic system which exploited the farmers and workers. Bhagat Singh gave importance to creation of a society based on social justice and equality. बघा, शेतकरी आणि कामगारांचे शोषण करणारी अन्यायी आणि सामाजिक आर्थिक व्यवस्था देखील या क्रांतिकारांना उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित समाज निर्माण व्हावा यासाठी भगतसिंगांनी कार्य केलं. The work of gathering arm and execution of programs was entrusted to a separate wing of the organization. This wing was called Hindustan Socialist Republican Army and Chandrasekhar Azad was the chief of this wing. बघा, मग या क्रांतिकारी चळवळीसाठी लागणारी शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे संघटनेच्या एका वेगळ्या विभागाकडे सोपवली गेली होती आणि त्या विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि त्या विभागाचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. ओके, this is the picture of Rajguru, Sukhdev, Chandrasekhar Azad and Bhagat Singh. Members of this organization carried out many revolutionary activities. Bhagat Singh and Rajguru fired bullets and killed an officer named Saunders in order to avenge the death of Lala Lajpat Rai. बघा, या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी कृत्य केली होती. भगतसिंग आणि राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.
The government had introduced two bills in the Central Legislative Assembly, curtailing civil rights to protest it. Bhagat Singh and Batukeshwar Datta threw bombs in the General Legislative Assembly. बघा, नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती आणि त्याचा निषेध म्हणून भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले होते. The British government immediately raided the centers of Hindustan Socialist Republican Army. मग लगेचच सरकारने काय केलं? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रांवर धाड टाकली. Through it, the police also obtained clues related to the killing of Saunders. आणि त्यामध्येच सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदुरे देखील पोलिसांना सापडले. The government started arresting the revolutionary. आता क्रांतिकारांची धरपकड करायला सरकारने सुरुवात केली. They were tried under the charge of sedition आणि त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटले सुरू केले. On 23rd March 1931, Bhagat Singh, Rajguru and Sukhdev were hanged in the Lahore jail. But till the end, Chandrasekhar Azad did not fall into the hands of the police. Later, he died in an encounter with police at Alfred Park in Allahabad. बघा, त्यानंतर भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. पुढे अलाहाबादमध्ये अल्फ्रेड पार्क येथे पोलिसांची चकमक झाली आणि त्याच्यात ते ठार झाले. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? देन द लास्ट पॉइंट. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. देन कम्स अटॅक ऑन चितगाव आर्मरी. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. Surya Sen was the chief of the revolutionary group at Chitgaon in Bengal. बंगालमध्ये चितगाव येथे जे क्रांतिकारी गट कार्यरत होता त्याचे प्रमुख होते सूर्य सेन. He had gathered around him revolutionaries like अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्ता, प्रीतिलता वट्टेदार. आणि त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वट्टेदार या निष्ठावान क्रांतिकारांची फौज गोळा केली होती. With their assistance, Surya Sen drew up a plan to attack the armory at Chitgaon. आणि त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन यांनी बनवली होती. As per the plan, on 18th April 1930, the revolutionaries seized the arms from the two armories in Chitgaon. The telephone and telegraph lines were broken, and they succeeded in paralyzing the communication system. After that, they gave a thrilling fight to the British. बघा, मग या प्लॅननुसार 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारांनी चितगाव मधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन आणि टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन पूर्णपणे ठप्प करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजाशी रोमहर्षक अशी लढा दिला. Here is the picture of Kalpana Datta and Pritilata Vaddedar. On 16 February 1933, Surya Sen and some of his associates were captured by the police. Surya Sen and his 12 associates were given death punishment. Kalpana Datta was sentenced to life imprisonment. Pritilata Vaddedar killed herself without falling into the hands of the police. मग 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्य सेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पकडले. सूर्य सेन आणि त्यांचे 12 सहकारी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. प्रीतिलता वट्टेदार या पोलिसांच्या हाती नाही लागल्या आणि त्यांनी आत्माहुती केली. त्यांनी स्वतःला मारून घेतलं. ड्यू टू द अपरायझिंग इन द चित्तगाव, द रिव्होल्युशनरी मूवमेंट गेन्ड पेस. Shanti Ghosh and Suniti Chaudhary, these two schoolgirls, killed the district judge, whereas a young girl, Beena Das, shot dead the governor during the convocation ceremony of Kolkata University. बघा, चितगावच्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली होती. शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्ह्याच्या न्यायाधीशाला ठार केलं होतं. तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या
पदवीदान समारंभामध्ये कॉन्व्होकेशन सेरेमनीमध्ये गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. Sardar Udham Singh killed Dyer, the officer responsible for Jallianwala Bagh massacre in London in 1940. In the freedom struggle of the India revolutionary movement made an important contribution. These revolutionary displayed daring and determination while fighting against the British rule. The love for the nation and attitude of sacrifice was just incomparable. Their sacrifice proved to be an inspiration to the Indians. मग जालियनवाला बाग हत्याकांड याच्यासाठी जबाबदार असणारा जनरल डायर याचा वध सरदार उधम सिंग यांनी 1940 मध्ये लंडनमध्ये केला. आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ह्या काही क्रांतिकारी चळवळी झाल्या. त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं. क्रांतिकाऱ्यांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना खूप साहस दाखवलं. राष्ट्रप्रेम आणि समर्पण वृत्ती हे देखील याला कोणत्याही प्रकारची जोड नव्हती, अजोड होतं आणि त्यांचं बलिदान भारतीयांसाठी स्फूर्तिदायी ठरला. Okay, here we have finished our lesson. Understood the lesson? Yes? Okay. Some question answers. Rewrite the statement by using the appropriate option. Swatantraveer Savarkar started a secret organization of revolutionary named dash dash. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. मित्रमेळा. Yes. In Punjab, dash dash organized an uprising against the government. पंजाबमध्ये टिंबटिंब यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. रामसिंह कोका. डॅश डॅश फाउंडेड द इंडिया हाऊस. इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. येस, गुड. नेक्स्ट आहे रिव्होल्युशनरी आणि त्यांचं ऑर्गनायझेशन म्हणजे क्रांतिकारक आणि त्यांची संघटना. डॅश डॅश अभिनव भारत. अभिनव भारत कोण होतं? रिव्होल्युशनरी क्रांतिकारक कोण होतं अभिनव भारत साठी? स्वातंत्र्यवीर सावरकर. व्हेरी गुड. बरिंद्र कुमार घोष. ऑर्गनायझेशन बरिंद्र कुमार घोष यांनी कोणत्या संघटनेसाठी कार्य केलं? अनुशीलन समिती. व्हेरी गुड. त्यानंतर चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद विच ऑर्गनायझेशन? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. ओके. Okay, explain the following statement with reason. चाफेकर brothers killed Rand. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. सांगा कारण. What was the reason? Yes, Soham. In 1897, the Plague Commissioner Rand has restored to tyranny and force while managing the epidemic of plague in Pune. As a revenge, the Chafekar brothers shot him dead on 22 June 1897. Very good. Next is Khudiram Bose was hanged to death. Khudiram Bose यांना फाशी देण्यात आली. Yes, Ayush. सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकायची या उद्देशाने बंगाल प्रांतात
अनुशीलन समिती काम करीत होती. या समितीचे सदस्य खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली. किंग्ज फोर्डची गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला. ती गाडी परंतु किंग फोर्डची नव्हती. या बॉम्ब हल्ल्यात गाडीत असलेल्या 2 ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या. त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. Yes. Third is Bhagat Singh and Batukeshwar Datta threw bombs in the Central Legislative Assembly. भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. Yes, Soham. The British government had introduced 2 bills in the Central Legislative Assembly, civics right to protest against its. Bhagat Singh and Batukeshwar Datta threw bombs in the Central Legislative Assembly. Very good. Next is answer the following questions in brief. Write a detailed description of the attack of Chitgaon Armory. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. Yes, Ayush. Yes, ma'am. अभिनव भारत Yes, Ayush. जरा कोण सांगणार? What happened, Ayush? Yes. Soham, will you? अभिनव भारत संघटनेच्या कारवाया संदर्भात बाबाराव सावकारांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानोरे याने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने जॅक्सन वधाचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी जोडून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षांची सक्षम कारवाईची शिक्षा ठोठावली. Next is explain the contribution of Swatantraveer Savarkar in the armed revolutionary movement. सशस्त्र क्रांतिकारी चळवळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान स्पष्ट करा. Yes, Parth. Swatantraveer Savarkar founded the military mail in 1990 at Nashik and renamed it as Abhinav Bharat in 1904. He went to England for higher study, depressed revolutionary literature, guns, and members of Abhinav Bharat in India. The government leaked member of Jackson and Swatantraveer Savarkar and arrested him. He was put under trial. The court ordered revolution punishment for 50 years in Andaman jail. He contributed a great in the armed revolution of India. Yes. So आपले क्वेश्चन आन्सर्स पण कंप्लीट झालेत लेसन सोबत. सगळ्यांना सगळे समजलेत का क्वेश्चन आन्सर्स पण? लिहू शकाल तुम्ही होमवर्क साठी? सांगा. कॅन यू राईट ॲज युअर होमवर्क? येस. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय. बाय.